नक्कीच आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया कोणकोणत्या डब्यामध्ये या ठिकाणी आता जो आहे तो काही डब्यामध्ये काही रेल्वे प्रवासी जे ते प्रवास करतात। मात्र कॅमेरामनला मी पुढे काय महिला आहेत त्या महिलांशी देखील विचारपूस करणार आहोत। या महिला देखील हा जो ट्रॅकमध्ये असणाऱ्या गाड्या ज्या थांबवल्या, ताई कुठे झालात तुम्ही, किती वेळ झालात ट्रॅकमध्ये चालत थेट आता घर गाठत आहेत, किती वेळ झालाय काय सांगा ताई, तुमच्यासाठी काय प्रश्न आहेत काय सांगा काय सांगाल तुम्ही कुठे चाललात ताई, लाजू नका मग लाजतात का तुम्ही, कुठे चाललात अडकलात तुम्ही टिटवाला कितने घंटे हो गए यहाँ पे रुके हो? 2 घंटा हो गया। कहाँ से निकले? हम लोग मुलुंड से निकले। मुलुंड से निकले, पकडो आप थोडा, आप मुलुंड वरनं निघालात, मुलुंड वगैरे चाललात तुम्ही? मुलुंडवरून निघालो। ताईंकडे द्या एक मिनिट, बात कर ना तू काय बोला तुमच्याशी बोलते ताई, कुठे चाललात तुम्ही, किती वेळ झाला, काय मागणी आहे तुमची, क्या मांग क्या आपकी, कहाँ पे जा रहे रेल्वे प्रशासन से क्या आवाज दोगे रेल्वे हिलने के लिए? या महिलांना आपण वेळ देतो बोलत नाही, पण रॅट वरती ताई या ठिकाणी लाजू नका, या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे ग्रहण। ताई कुठे चाललात तुम्ही, कशा प्रकारचा डोंबिवली पायी प्रवास करत आहेत? हो कांजूर ते डोंबिवली पायी प्रवास केला आम्ही। कुठपर्यंत किती वेळ लागला तुम्हाला? 4 तास कंटिन्यू लागला आम्हाला, कांजूर माग ते ठाणा। काय मागणी असेल रेल्वे प्रशासनाकडनं? आणि मागणी कंटिन्यू ट्रेन चालू ठेवा, पटऱ्या मंडळी ठीक आहे, तुम्ही रेल्वे ट्रॅकवर चालत, मात्र महिलांना देखील रेल्वे ट्रॅक गाठायला लागतो। हो तर काय करणार, चालतच यावं लागणार, काय पर्यायच नाही आमच्याकडे, नाही इकडे बस वगैरे काय भेटत आहेत, बस वगैरे सगळं बंद आहे, रिक्षा काहीच भेटत नाहीये। रिक्षाने भाडं देखील आगाव वाढले, 300 रुपये सांगतात पर पर्सन, 150 रुपये ठाण्याला यायलाच, मुलुंड वरून फक्त 150 रुपये सांगतात, पुढे ठाणा कांजूर सगळीकडे 150 सांगतात। काय मागणी असेल तुमची एक महिला प्रवासी म्हणून, काय मागणी असेल रेल्वे प्रशासनाला? बाबा रेल्वे अनाउन्समेंट होत, अनाउन्समेंट करतायत पण काय फायदाच नाही, अर्धवट सोडतात येऊन ते, मग आम्ही कुठे नाहूरला अनाउन्समेंट केली की कल्याण ट्रेन लावले, आम्ही मुलुंड पर्यंत पोहोचलो पण ती कल्याण ट्रेन आलीच नाही पुढे, आणि नाही आली, आणि आली ती नंतर खूप भरून आली, पुढे आम्हाला चालताच नाही आलं। नक्कीच ही जी तरुण मंडळी देखील कहाँ से चलते आए आप? भांडूप या ठिकाणी ताई लाजू नका, कुठून चालत आलात, हा जीव घेणा देवा प्रवास तुम्हाला करावा लागतो। काय मागणी असणार आहे तुमची रेल्वे प्रशासनाकडे? क्या मांग रहेगी आपको, क्या मांग रहेगी आपकी, क्या मांग रहेगी आपकी? कुछ नहीं, बस ट्रेन चालू करना चाहिए। हाँ बस कहाँ इतना से ही। चल के आए आप? भांडुप से आए। हाँ तकलीफ हो रही है यहाँ पे, बैग एक हाथ में छाता, एक हाथ में नीचे पत्थर चुभ रहे, रेलवे ट्रैक है, बहुत ज्यादा तकलीफ हो रही, इतना चल के आए दूर से। कितना घंटा कंटिन्यू 2 घंटे कंटिन्यू चल रहा है पांडुप से। क्या मांग क्या रहेगी आपकी रेलवे प्रशासन, इतना देर बस से रिक्शा? हाँ रिक्शा बस का कुछ का व्यवस्था तो करना चाहिए ना, अगर ट्रेन में लेट है तो कम से कम एक ट्रेन तो चलाना चाहिए बीच में, गाड्या चालू केल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र काही आता महिला मंडळी देखील आहेत या ठिकाणी। क्या उमर आहे आपकी? 52 वर्ष। तुम्ही ट्रॅकवरून चालत आलात, कुठून चालत आलात, काय मागणी आहे तुमची? मुलुंड वरून चालत आलो, ट्रेन बंद आहेत, खूप त्रास झाला, काय करणार, त्याच्यासाठी चालत आलो, तर जाणार कल्याणला। नक्कीच या ठिकाणी आता कल्याणला जाण्यासाठी निघालेले आहेत लोक, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आता ज्या महिला वर्ग देखील या ठिकाणी। त्या मावशी कुठे चालत तुम्ही, ट्रॅक गाठावं लागतं तुम्हाला या भर पावसामध्ये, छत्री दिव्याला हो दिव्याला ज्या मावशी आहेत त्या पण देखील दिव्याला निघाल्या आहेत, ते चालत अनेक लोक ते गाठत आहेत। आपण काही नागरिकांना देखील विचारणार आहेत, भाऊ कुठं आलात चालत तुम्ही, काय वाटतं रेल्वे प्रशासनाचा अशा प्रकारचा रेल्वे ठप्प झाल्यामुळे एक नाहक त्रास सहन करावा लागतो? आम्ही कांजूरवरून आलो, दिवापर्यंत जायचं, दिवा जायचं आम्हाला, दिवा देतो। नक्कीच या ठिकाणी काही लोक आपण त्यांना विचारपूस करत आहे। मात्र सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर महिलांचा डबा असेल या इतर डबे असतील, या ठिकाणी लोक आता साईड ट्रॅकवरती असणाऱ्या या ट्रॅकवरती चालत ही ट्रेन देखील गाठत आहे। मात्र सध्या तरी महिलांचा डब्बा जो आहे तो काही महिला या ठिकाणी या ट्रॅकमध्ये चालत थेट त्यांनी आता काही एक ट्रेन बघा पाहू शकतो, CST कडनं महिला या ट्रॅकवरती चालत आहेत, आणि CST कडनं या ठिकाणी आता ट्रेन जी आहे ती या पहिली ट्रेन आता आलेली आहे, स्लो ट्रॅकवरती ही पहिली ट्रेन आलेली आहे। आपण दाखवू शकतो हे दृश्य, या ठिकाणी स्लो ट्रॅकवरती आता ही पहिली ट्रेन CST ही पहिली ट्रेन आता थेट ठाण्यावरनं आता ती जाणार आहे। मात्र काही लोक आता या ट्रेनचा कशा प्रकारे
मात्र या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आहे। ही ट्रेन सध्या तरी पहिली ट्रेन आता निघालेली आहे। संध्याकाळचे सायंकाळचे पाहायला गेलं तर आता 6:40 वाजलेले आहेत, 6:45 झालेले आहेत। पहिली ट्रेन जी आहे ते दुपारी बंद केलेली ती ट्रेन आता सध्या धावत आहे आणि या ट्रेनमधनं आता अनेक महिला जे ते लटकून प्रवास करत आहेत। मात्र आता कुठे, एक मिनिट, काय सांगू शकाल, कुठे ट्रेनमधनं कोण काय पडले, काय माहिती मिळाली का? नमस्कार, जय शिवराय। आम्ही कुर्ल्यावरून पायी येतोय। अत्यंत बिकट परिस्थिती आहे। 2 जण आता मेलमधून पडता पडता देवाच्या कृपाने वाचले। जर तिकडे ते 4-5 आता इकडनं ही जी गाडी गेले ना, या गाडीमध्ये लोक चालत होते आणि मुलुंडवरनं खूप काही आपले आरपीएफ अधिकारी बोलत होते लोकांना की कृपया करून या गाडीतून चढू नका, पण सुदैवाने ते लोक वाचले देवाच्या कृपेने। आता तुम्ही कुठून चालत आलात भाऊ? एकंदरीत काय वाटतं, रेल्वे प्रशासनाच्या अशा प्रकारची पहिली गाडी 6:45ला सोडलेली आहे आणि गाड्या जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती थांबवून ठेवलेल्या आहेत? आम्ही कुर्ल्यावरून आलोय। आम्ही 2 वाजता निघलो होतो। आता साधारण आम्हाला 6-6:30 झाले यायला, 4 तास लागले आम्हाला। कुर्ल्यावरून आम्ही पायी येतोय। नक्कीच तुम्ही देखील त्यांच्यासोबतच कुठून चालत आलात। काय वाटतं, प्रशासनाच्या अशा या कारभारामुळे नक्कीच फटका बसतो? बसेस असेल अशा सेवा कुठेतरी चालू ठेवल्या पाहिजे होत्या। रिक्षा आता जास्त पैसे आकारतात। नाही, रिक्षा तर चालू नाही ना, बंद आहे ना रिक्षा पण। रिक्षावाले डबल भाडे। ऐकून घ्या दादा, सर्वात प्रथम आम्ही एक सामान्य नागरिक आहोत। शासनाला काय सांगणार? शासनाला एकच बोलायचा उद्देश आहे की जर अशा काही ठिकाणी जर गाड्या वगैरे बंद होतात तर शासनाच्या बस वगैरे जे आहे ते लोकांना भेटले पाहिजे। कारण की एक सामान्य माणूस, आज मी ठाण्यावरनं प्रवास करत होतो सकाळी जाताना, तर एक रिक्षावाला मला फक्त पोचायचे 700-800 रुपये मागत होता। म्हणजे 1000-1000, 500-500 रुपये एक्स्ट्रा घेत आहे गाडीवाले। खूप बिकट परिस्थिती आहे। प्रशासनाला एवढाच बोलणं आहे आमचा की जर असा काही इश्यू होत असेल तर आमची गाडी वगैरे किंवा आम्हाला बस वगैरे चालू करून द्यावा। तुमची देखील काय मागणी असेल? बरोबर, ते बोलले भाई। या ठिकाणी काका आहेत। काका, तुमचं वय किती आहे? या ठिकाणी चालत आला, कुठून चालत आला? भांडूपवरून। काय कारण आहे? छत्री घ्यावरती पाऊस आहे? काय कारण आहे? काय कारण सांगितले? अनाउन्समेंट काय होते का कसलं इथं? अनाउन्समेंट होते का रेल्वेची? काय अनाउन्समेंट होते का? कुठं चाललं तुम्हाला? नक्की कुठं जायचं? रेल्वे ट्रॅक घ्यावं लागतं या वयामध्ये देखील? भांडूपला गेलो, जावाई वाढलं ते 13 वाजता गेलो। अच्छा, हा, परत, 13 वाजता जावायचं त्याला गेलतो। काय प्रशासनाकडे मागणी असणार आहे अशा प्रकारे? हा, हे गाड्या सोडायचं आला लोकांना, गाड्या भिजलेला पाऊस चालू आहे। मुंबईत मोठा पाऊस झालाय काका, तुम्ही रेल्वे ट्रॅक गाठावं लागतं सर्वांना। अहो, एवढा त्रास झालाय आम्हाला। म्युन्सिपाल्टीचं काम व्यवस्थित नसल्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे काय आम्ही त्रासून गेलेलो आहे। आम्हाला सामान्य माणसाला काम झालं पाहिजे, त्यामुळे आम्ही त्रासून गेलेलो आहे। आता आम्ही चालत आलो 65 वर्षे। किती वेळ चालत आहे? आता 20-25 मिनिटं झाले आम्ही आपल्या ह्या मुलुंड स्टेशनवरून येतोय। कुठे चाललंय? आता आम्ही ह्याला डोंबिवलीला। काय मागणी असते प्रशासनाकडे? प्रशासनाने आम्हाला हेच पाऊस पडतोय बरं, त्याच्या अगोदर तुम्ही सर्व व्यवस्था करा, म्हणजे पाणी जाण्यासाठी किंवा काय। आता ती नदी वाहत आहे म्हणतात आणि त्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला की बस। नक्कीच तुम्ही देखील चालत आलात, एक प्रवासी म्हणून दर्द करने लगा, नाहौर से आ रहे हैं, पैदल आ रहे हैं। पैदल आ रहे हैं। हाँ, पैदल आ रहे हैं, पूरा दर्द पाय दाखवू शकतो? ट्रेन जो है पाय त्याचे पूरा पाय दर्द करने लगता है। नाहौर स्टेशन से पैदल आ रहे हैं हम लोग। इतनी तकलीफ हो रहा है आने में। प्रशासन से, रेलवे प्रशासन क्या मांग रहेगी? क्या मांग रहे हैं कि बारिश गिरता है, बारिश का जो है व्यवस्था करें वो लोग, जो है जनता आ रही है, पब्लिक आ रही है, पैदल आ रही है, इसके लिए उसके लिए जो सरकार को ध्यान देना चाहिए। नक्कीच थोड्या वेळापूर्वी आता एक CST वरनं थेट कल्याणच्या दिशेने एक ट्रेन आता सोडण्यात आलेली आहे। ती ट्रेन आणि आता CSTला देखील लांब पल्ल्याची जाणारी ही एक्सप्रेस देखील या ठिकाणी आता CSTकडे जात आहे। त्यामुळे कुठेतरी आता या 6:45च्या दुर्मारात हे आता कुठे रेल्वे सेवा सुरळीत होते की काय असंच म्हणावं लागेल। मात्र सध्या जो वेळापत्रक आहे ते पूर्ण कोलमडलेलं। भाऊ, काय सांगाल नक्की एकंदरीत तुमची काय मागणी आहे? रेल्वे सेवा जी आहे ते साइड ट्रैकला अनेक ट्रेन लावल्यात मात्र सोडत नाहीये। अभी एक 2 मिनट पहले कसारा की गाड़ी गई है, वो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से कसारा के लिए आई है। यहाँ से वापस के लिए कोई भी गाड़ी नहीं है, ना बस सेवा है ना कोई ट्रेन सेवा है। या जाने का बस से पूरा रोड ब्लॉक है, यहाँ से ट्रेन ब्लॉक है, कोई भी हमें साधन नहीं है कि हम अपने घर तक सही समय पे पहुँच पाए। सुबह से एक जगह से दूसरे जगह एक पैदल रास्ते जा रहे हैं, बहुत स्ट्रगल करना पड़ा है। मैं यही गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द ट्रेन सेवा फिर से चालू किया जाए और नहीं ज़्यादा तो हर 15 मिनट या आधे घंटे में 1 या 2 लोकल छोड़ा जाए। नक्की तुझ्या हातात काय, कुठून आलाय, काय हातात आहे, काय विकायला चाललाय? मुलुंड से आया हूँ।